हाय फ्रेंड्स, मी रोशनी. माय फूड स्टोरीमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत. आज मी बनवणार आहे पनीर मोमोज. सगळ्यांचाच खूप आवडीचा पदार्थ आहे हा. तर चला पाहूयात कसं बनवायचं आणि काय काय साहित्य लागतं ते. पनीर मोमोजसाठी आपल्याला जो कोबी आणि गाजर लागणार आहे तो इथे मी बारीक किसून पूर्ण पिळून घेतलेला आहे, त्यामुळे त्यातील पाणी निघून जाईल. हा बघा, इथे कोबी आहे बारीक किसून घेतलेला, किसलेला गाजर, बारीक चिरलेली भोपळी मिरची, पनीर इथे मी हाताने बारीक करून घेतला आहे, त्यानंतर बारीक चिरलेली कोथिंबीर, बारीक चिरलेली लसूण आणि बारीक चिरलेलं आलं. आता आपण मोमोजसाठी लागणारी भाजी कशी बनवायची ते बघूयात. इथे मी कढई तापत ठेवले, त्यामध्ये आता 2 ते 3 चमचे तेल घ्यायचं आहे. तेल चांगलं तापलं की त्यामध्ये बारीक चिरलेली लसूण, बारीक चिरलेलं आलं घालून हलवायचं आहे. आता आपल्याला बारीक चिरलेलं कोबी घालून घ्यायचं आहे. कोबी 1-2 मिनटं परतून घ्यायचा. त्यानंतर आता आपल्याला इथे बारीक चिरलेला गाजर घालून घ्यायचा आहे. गाजर देखील 1-2 मिनटं परतून घेऊया. आता आपल्याला बारीक चिरलेली भोपळी मिरची यामध्ये घालून घ्यायची. आता आपण पनीर घालून घेऊयात. पनीर 1-2 मिनटं हलवून झाल्यानंतर आपल्याला यामध्ये बटर टाकायचं आहे. बटरमुळे भाजीला थोडा सॉफ्टनेसपणा पण येतो आणि चवही खूप छान लागते. चवीनुसार मीठ घालूयात. आपल्याला एक अर्धा चमचा काळी मिरी पावडर घालायची आहे. चवीनुसार थोडीशी कोथिंबीर घालूयात. आता आपली भाजी तयार आहे. भाजी आपल्याला खूप जास्त देखील नाही शिजवायचे. तर आता आपण मोमोज बनवायला घेऊयात. मोमोज बनवण्यासाठी आपल्याला मैद्याचं कणिक लागणार आहे इथे. तर मी 1-2 मोठ्या वाट्या मैदा घेतलेला आहे. त्यामध्ये थोडंसं मीठ आणि 1 चमचाभर तेल टाकून चपातीचं कणिक आपण जसं मळतो तसंच मळलेलं आहे. फक्त चपातीचं कणिक आपलं थोडं पातळ असतं. तेवढं पातळ आपल्याला हे कणिक नाही मळायचं, हे थोडं आपल्याला घट्टसरच मळायचं आहे. तर चला आपण आता मोमोज बनवायला घेऊयात. पुरीच्या आकाराची आपल्याला इथे पातळ अशी पोळी लाटून घ्यायची. ही बघा, साधारणतः ह्या आकाराची पोळी लाटून घ्यायची. आता 1 ते 2 चमचे मिश्रण घालून घेऊयात त्याच्यामध्ये आपण आणि आता आकार देऊयात. सुरुवातीला 1 पाकळी करायची आणि दुसरी पाकळी केल्यानंतर दुसरी पाकळी पहिल्या पाकळीला चिटकवत न्यायची. सगळ्या पाकळ्या करून झाल्यानंतर शेवटी थोडीशी जी जागा उरते त्या जागी आपल्याला ह्या सगळ्या पाकळ्या चिटकवून घ्यायच्या आहेत. हे बघा, आता थोडीशी जी काही जागा उरेल, आता ह्या सगळ्या पाकळ्या आपण याला चिटकवून घ्यायच्या आहेत. खूप सोपं आहे बनवायला, एवढं काही कठीण नाही आहे त्याच्यामध्ये. आता आपण दुसऱ्या आकाराचा एक मोमोज करून घेऊयात. तुम्हाला दोघांपैकी जो आकार सोपा वाटेल त्या आकाराने तुम्ही मोमोज बनवा. आता मी तुम्हाला अजून एक डिझाईन दाखवते. हे बघा, 2 वेगवेगळ्या पाकळ्या करायच्या आहेत आणि एकमेकांना चिकटवायच्या सुरुवातीला. त्यानंतर प्रत्येक पाकळी ही आधीच्या पाकळीला चिटकवत न्यायची दोन्ही साईडनी. ही डिझाईन मला जास्त सोपी वाटते. तुम्हाला आता कोणती सोपी वाटेल ते एकदा करून पहा. हे बघा, एकदम इझी आहे ही डिझाईन. दोन्ही डिझाईनमध्ये आता मी सगळे मोमोज तयार करून घेतलेत. आता ते आपल्याला उकडवायचे. मोमोज 7 ते 8 मिनटं उकडवायचे, त्याच्यावरती जास्त मिनटं मोमोज उकडवत ठेवायचे नाही आहेत. इथे मी एक
चाळण घेतले, माझ्याकडे उकडवायचं भांडं आहे, त्याला खाली तेल लावून घ्यायचं आहे. आता सगळे मोमोज चाळणीत ठेवायचे आणि मोमोजच्या वरती देखील आपल्याला तेल लावायचं आहे, कारण तेल लावलं तर मग आपल्याला उकळल्यानंतर मोमोज काढायला इझी जातात, नाहीतर मग ते एकमेकांना चिकटतात आणि फाटतात. इथे आता मी पाणी उकळवत ठेवलं होतं आधी. आता सगळे मोमोज मी उकळवून घेणार आहे. 7 ते 8 मिनटंच उकळवायचे, त्याच्यावरती जास्त नाही आपल्याला स्टीम द्यायची, नाहीतर मग थंड झाल्यानंतर ते चिवट लागतात थोडेसे. हे बघा, आपले मोमोज आता तयार आहेत. आपण ते आता काढून घेऊयात. आपले मोमोज तयार आहेत. तर नक्की एकदा अशा पद्धतीने मोमोज करून पहा. तुम्हाला खूप खूप आवडतील, लहान मुलांनाही खूप आवडतील. तर नक्की एकदा करून पहा. आवडले तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.